मास्क घाला, गर्दी टाळा, बीएमसीचं आवाहन। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे औषधं आणि बेड्सचा बीएमसी कडून आढावा। आरटीपीसीआर टेस्टची संख्याही वाढवणार। देशात पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरिएंट JN1 चे देशामध्ये 21 रुग्ण। महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचा शिरकाव। सिंधुदुर्गमध्ये एकाला लागण झाल्याची माहिती। खासदार निलंबनावर विरोधकांचा मोर्चा। काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर। संसद ते विजय चौक मोर्चा। शरद पवारही सहभागी। खासदारांचं निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका। सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप। तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। राज्यसभेचे सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार। नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये इंडिया आघाडीचा निषेध। सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता मनोज जरांगेंची भेट घेणार। उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू जरांगेंशी चर्चा करणार। चर्चेतून मार्ग निघेल, जरांगे आशावादी। मनोज जरांगेंच्या 5व्या टप्प्यातल्या गाठीभेटी दौऱ्याला सुरुवात। 123 गावांमधील आंदोलक आणि समन्वयकांशी संवाद साधणार। मराठवाड्यात आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पुराव्यांच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही। संजय राऊतांची माहिती। तर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांना निमंत्रण। भाजप एकट्यानंच निवडणुका लढवणार। भाजप संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा। पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद। पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा ठेवणार बंद। तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये मोठी आग। अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू। मार्च-एप्रिल 2024 पर्यंत देशातल्या टोल नाक्यांवर जीपीएस यंत्रणा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून जीपीएस टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।